Good evening, friends. Topic, topic number 4, seed production technology. First, hybrid seed production of cotton. First, parents, female Lakshmi, male SB 289E. Second, seed rate, female 3.75 kg per hectare and male 2.5 kg per hectare. Third, layout, figure 4:2 in ratio. 4, rogging, removal of off-types, volunteers, plants, and pollen shaders. And 5th, isolation distance 5 meter. This question will be asked for 7 marks in board examination. Hybrid seed production of cotton. कॉटनचं हायब्रिड उत्पादन घेणं किंवा कॉटनचं संकरित बियाण्याचं उत्पादन घेणं असं याला म्हणतात. त्याच्यामध्ये एवढेच 5 पॉइंट विचारतात आणि डायग्राम साठी 1 मार्क असं एकूण 7 मार्क्स असतात. पहिला त्यातला पॉइंट पॅरेंट्स. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल असं दोन्ही असतात. पहिला फिमेल लिहितात, त्याच्यामध्ये वाण लक्ष्मी असं आहे, आणि नंतर मेल म्हणजे नर लिहितात, त्याचं वाणाचं नाव म्हणजे त्याच्या जातीचं नाव SB 289E असं आहे. सीड रेट म्हणजे बियाण्याचा बीज दर, फिमेलचा म्हणजेच जे मादी वाण आहे त्याचा 3.75 किलो प्रति हेक्टर एवढा आहे, आणि नर वाण आहे त्याचा 2.5 किलो प्रति हेक्टर एवढा आहे. तिसरा पॉइंट लेआउट म्हणजे आराखडा. आराखडा हा खाली दिलेला आहे, तो 4:2 रेशो मध्ये आराखडा किंवा ते डायग्राम दिलेली असते. 4, रोगिंग. रोगिंग म्हणजे जी खराब प्लांट असतात किंवा अशा काही सीडलिंग्स असतात किंवा अशी काही रोपं असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगळेपण बघायला मिळतं त्याच्या पानांमध्ये, त्याच्या फुलांमध्ये. तर अशी जी रोपं असतात तर ती पूर्णपणे फुलण्याच्या अगोदर किंवा त्यांना बियाणं धरण्याच्या अगोदर त्या शेतामधून काढून टाकणं, त्याला आपण रोगिंग ऑपरेशन असं म्हणतो. आणि आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे 2 जातीमधलं अंतर हे कमीत कमी 5 मीटर एवढं असावं. जर आपल्याला हायब्रिड सीड प्रोडक्शन घ्यायचंय म्हणजे संकरित वाण तयार करायचंय, तर वेगवेगळ्या हायब्रिड्स इकडे दिलेले आहेत. इन फर्स्ट column they are gives different types of hybrid, and in second columns they are gives female cross with male. पहिल्या रो मध्ये तुम्हाला सगळे हायब्रिड्स दिलेले आहेत, आणि दुसऱ्या रो मध्ये मादी वाण दिलेले आहेत, आणि तिसऱ्या रो मध्ये नर वाण दिलेले आहेत. त्या दोघांचा संकर करून हे नवीन हायब्रिड बियाणं हे संकरित बियाणं तयार झालेलं आहे. याच्यामध्ये परीक्षेला कोणताही संकरित वाण विचारू शकतात, त्याच्यामध्ये तुम्हाला ते लिहायचं असतं. गेल्या वर्षी वरलक्ष्मी विचारलं होतं, त्याचं वाण लक्ष्मी आणि SB 289E असं लिहायचं होतं. मग हे वेगवेगळे वाण दिलेत. H4 वरलक्ष्मी, सावित्री, गोदावरी, NHH44, DCS32, PKV DH1, PKV हायब्रिड 2, PKV हायब्रिड 4, PKV हायब्रिड 5 असं प्रश्नामध्ये दिलेलं असतं. आणि त्याच्या समोर फिमेल आणि मेल पॅरेंट्सचे लिहायचे असतात. फिमेल पॅरेंट्ससाठी 1 मार्क्स असतो, मेल पॅरेंट्ससाठी 1 मार्क्स असतो. असे 7 मार्क्स कॅल्क्युलेट केलेले असतात. हे त्याची डायग्राम्स आहे. 4:2 रेशो मध्ये फिमेल 4 रेशो मध्ये असतात आणि मेल हे 2 रेशो मध्ये असतात. म्हणजे इंडिकेट प्लांट्स ऑफ ए मेल रो, this one, this is a these 2 rows are given
इन हिअर. ह्याच्या 2 रो मेलच्या आहेत त्या इथे दिलेल्या असतात. हे बॉर्डर रोज असतात 4 to 6 मेल पॅरेंट्सचे, म्हणजे हेच जे मेल्स असतात हे 4 लाईन्स मध्ये स्क्वेअर मध्ये प्लॉटच्या साइडने लावलेले असतात. फिमेल पॅरेंट्स इन 4 रो, इथे 4 आकडा म्हटलाय. दिस आर 1 2 3 4. दिस इज अ पॅटर्न. दिस इज 1 2 3 4 female lines, 1 2 male lines, 1 2 3 4 female lines, 1 2 male lines, again 4 lines female, against 2 line male, and then after all plots borders cover with 4 male lines. अशा प्रकारे ही डायग्राम्स काढायची असते. दिस डायग्राम ड्रॉ फॉर 2 marks, 1 marks for diagram and 1 marks for its naming. अशा प्रकारची ही आकृती काढायची असते. या आकृतीसाठी तुम्हाला 2 मार्क असतात. आकृतीला 1 मार्क आणि त्याच्या नावांना हे 1 मार्क दिलेले असतात. एवढा प्रश्न तुम्हाला 7 मार्कासाठी फक्त विचारला जातो आणि हा गेले 8 ते 9 वर्ष सतत विचारला जातोय. नेक्स्ट, फॉर 2 marks, emasculation. This question will be asked for 2 marks. In a short question, sometimes it should be asked in a question number 2nd, question number 3rd and question number 4th. First, emasculation म्हणजेच नर फुलं काढून टाकणं किंवा नर पार्ट काढून टाकणं, त्याला emasculation असं म्हणतात. It is the process of artificial removal of male productive organ. It is called as a androecium from bisexual flower without disturbing female reproductive organ, means gynoecium. याच्यामध्ये ही एक प्रकारची आर्टिफिशियल प्रोसेस आहे. म्हणजे ही जी पद्धत आहे ही एका मनुष्याला किंवा माणसाला करावी लागते. ही नॅचरली होत नाही किंवा नैसर्गिकरित्या होत नाही. याच्यामध्ये फुलामध्ये जे 2 पार्ट असतात, मेल पार्ट आणि फेमेल पार्ट, त्यामधील जो मेल पार्ट आहे त्याला आपण अँड्रोशियम असं म्हणतो. तो हाताच्या साह्याने किंवा नखाच्या साह्याने किंवा सीझरच्या साह्याने किंवा फोर्सेप्सच्या साह्याने काढून टाकायचा असतो. बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे संयुक्त फुलामधला. आणि फेमेल हा काढत असताना कुठेही फेमेल जो पार्ट आहे किंवा मादी जो भाग आहे त्याला कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स होता कामा नाहीये. त्याला आपण गायनोशियम असं म्हणतो. बाय थंबनेल मेथड होल कोरोला अँड अँड्रोशियम आर रिमूव्ह. त्याच्यामधले कोरोला जे असतात म्हणजे पाकळ्या आणि त्याचबरोबर हा जो मेल पार्ट असतो हा थंबनेलने म्हणजेच नखाच्या साह्याने किंवा फोर्सेप्सच्या साह्याने किंवा सीझरच्या साह्याने काढून टाकायचा आणि त्या काढण्याला आपण अँड्रोशियम रिमूव्हिंग असं म्हटलं जातं किंवा अँड्रोशियम पार्ट हा काढून टाकला जातो. दिस प्रोसिजर इज स्टार्टेड 1 week आफ्टर फ्लॉवरिंग बड फॉर्मेशन. म्हणजे कळी उमलल्यानंतर 1 आठवड्याच्या आतमध्ये नर भाग जो असतो हा काढून टाकायचा असतो, जर तुम्हाला एखादं संकरित वाण तयार करायचं असेल तर. इट इज डन ईच डे फ्रॉम 2 PM to 6 PM or early in the morning before 7:30 AM. जर हा तुम्हाला नर भाग काढायचा आहे तर तो दुपारी 2 ते 6 या वेळेमध्ये प्रत्येक दिवशी काढता येऊ शकतो. आठवड्यामध्ये ही पद्धत पूर्ण झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर सकाळी 7:30च्या अगोदर सुद्धा तुम्ही हा नर भाग काढू शकता. The emasculated flower bud is then covered by butter paper bag. त्यानंतर नर भाग हा काढून झाल्यावरती जो मादी भाग आहे किंवा जे मादी फूल आहे ते पूर्णपणे बटर पेपर बॅगने म्हणजे कागदी पिशवीने झाकून घ्यायचंय की जेणेकरून त्याच्यावरती कोणत्याही दुसऱ्या फुलाचे किंवा दुसऱ्या झाडाचे पोलन येऊन पडणार नाहीत आणि तो मादी भाग फर्टिलाइज होणार नाही. त्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं असतं. दुसरा भाग आहे त्यातला पॉलिनेशन म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये परागीकरण असं म्हणतो. इट इज द प्रोसिजर
of artificial transfer of pollen grains from protected flower of male parents to the stigma of emasculated female flower. म्हणजे ही एक पद्धत आहे. ही पद्धत नैसर्गिकरित्या जरी होत असली तरी संकरित वाणांमध्ये ही मानवाच्या साह्याने किंवा मनुष्याच्या साह्याने किंवा स्किल माणसाच्या साह्यानेच करावी लागते. या पद्धतीमध्ये जर पोलन ग्रेन आपण सिलेक्ट केले ते आपण ब्रशच्या साह्याने काढून ज्या फिमेल भाग आपण सिलेक्ट केलाय त्या फिमेल भागावरती टाकायचे असतात. त्याला पॉलिनेशन असं म्हटलं जातं. इट इज डन इन द मॉर्निंग बिटवीन 9 AM to 1 PM. हे जे पॉलिनेशन करायचं असतं हे शक्यतो सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत आपल्याला करता येतं. आफ्टर पॉलिनेशन द फिमेल फ्लॉवर बर्ड इज कवर्ड बाय डिफरंट कलर्ड बटर पेपर बॅग. यानंतर पॉलिनेशन झाल्यावरती परागीकरण झाल्यावरती ज्या मादी फुलावरती आपण परागीकरण केलेलं आहे ते मादी फुल वेगवेगळ्या रंगाच्या कागदी पिशव्यांनी झाकता येतं. त्या कागदी पिशव्यांचे रंग सुद्धा वेगवेगळे असतात. काहींचा गोल्डन असतो, काहींचा ब्ल्यू असतो, काहींचा रेड असतो, काहींचा व्हाईट असतो. हे सगळे रंग हे कोणता ब्रीडर परागीकरण करतोय त्याच्यावरती हे अवलंबून असतं. म्हणजे परागीकरण हे पहिलं आहे, दुसरं आहे, तिसरं आहे, चौथं आहे. ह्या परागीकरणाच्या वेळांवरती किंवा पिरियड वरती ह्या बॅगचा कलर अवलंबून असतो की जेणेकरून आपल्याला सहजरित्या ओळखता येऊ शकेल. फॉर इझी आयडेंटिफिकेशन ए थ्रेड इज टाइड टू द पेडिसेल ऑफ पॉलिनेटेड फ्लॉवर बर्ड. म्हणजे ज्या फुलाच्या कळीवरती आपण परागकण टाकलेले आहेत त्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोरे बांधले जातात. तर त्या दोऱ्यावरती एक प्रकारची नेमिंग प्लेट असते स्टीलची. त्याच्यावरती आपण त्याची तारीख म्हणा, वेळ म्हणा किंवा त्याचे पॅरेंट्स म्हणा हे लिहून ठेवू शकतो. द क्रॉसिंग प्रोग्राम्स इज क्लोज आफ्टर 11 वीक्स. सर्वसाधारण आपण सुरू केल्यापासून ते 11 आठवड्याच्या आत हा जो क्रॉसिंग प्रोग्राम आहे म्हणजे परागीकरण आहे हे पूर्णपणे बंद करायचं असतं. त्या सगळ्या प्रोसिजरला आपण पॉलिनेशन किंवा परागीकरण असं म्हटलं जातं. नंतर आयसोलेशन. Isolation is essential for avoiding contamination due to off-type diseases, winds and insects. Isolation म्हणजे दोन भागामधील किंवा दोन शेतामधील ठेवलं जाणारं अंतर याला आपण आयसोलेशन असं म्हटलं जातं. मग हे आयसोलेशन दोन पॅरेंट्स मधलं असू शकतं, हे आयसोलेशन दोन प्लॉट मधलं असू शकतं किंवा हे आयसोलेशन दोन व्हरायटी मधलं असू शकतं. आयसोलेशन इज इसेन्शियल हे अतिशय महत्वाचं असतं की जेणेकरून आपल्या संकरित वाणामध्ये कोणत्याही प्रकारचं कंटॅमिनेशन हे येणार नाही. मग ते कंटॅमिनेशन रोगाचं असू शकतं, किडीचं असू शकतं, पोलन ग्रेनचं असू शकतं आणि हे सगळं वाऱ्यामुळे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहत असतं. त्यामुळे ठराविक अंतर जर ठेवलं तर मात्र आपल्याला चांगल्या प्रतीचं संकरित बियाणं तयार करता येऊ शकतं. Also required during harvesting and post harvesting process to avoid mechanical mixing. त्याचबरोबर हे संकरित वाण तयार झाल्यावरती ते काढणीच्या वेळेस किंवा काढणीनंतर विनोईंग ऑपरेशन देत असताना, थ्रेशिंग ऑपरेशन देत असताना कोणत्याही प्रकारचं कंटॅमिनेशन दुसऱ्या सीडचं त्याच्यामध्ये येणार नाही यासाठी ही घेतली जाणारी काळजी असते. आयसोलेशन मेंटेन ॲज पर सीड सर्टिफिकेशन स्टँडर्ड. ज्या पद्धतीने सीड सर्टिफिकेशन स्टँडर्ड ठरवलेले असतात त्या पद्धतीने तुम्हाला आयसोलेशन डिस्टन्स हे मेंटेन करावं लागतं किंवा त्या पद्धतीची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला फॉलो करावी लागते. तरच तुम्ही चांगल्या गुणवत्तेचं चांगलं असं संकरित बियाणं तयार करू शकता. पुढचा पार्ट आहे तो म्हणजे रोगिंग. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. रिमूव्हल ऑफ टाइप डिसीज प्लांट फ्रॉम सीड फील्ड एरिया. तुमच्या जो संकरित वाणाचा प्लॉट आहे
त्या प्लॉट मधील जी रोगट रोपं आहेत, कमजोर रोपं आहेत, अशी रोपं जमिनीतून मुळापासून उपटून ती नष्ट करणं, ह्या ऑपरेशनला आपण रोगिंग ऑपरेशन असं म्हणतो. शुड बी रिमूव्ह सीडलिंग स्टेज. हे काढत असताना ती रोपं असतानाच काढून टाकायचे. स्क्वेअर इसेन्शियल अँड फ्लॉवरिंग स्टेज. एक 2 बाय 2 मीटरचा स्क्वेअर असतो किंवा 1 बाय 1 मीटरचा स्क्वेअर असतो. तो स्क्वेअर आपल्या शेतामध्ये ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपण कंपॅरिझन करून एखादं रोप वेगळं नाहीये ना किंवा एखादं सीडलिंग वेगळ्या पानाचं नाहीये ना, वेगळ्या फुलाचं नाहीये ना, हे आयडेंटिफाय करायचं असतं आणि असे स्क्वेअर पूर्ण शेतामध्ये ठेवत जायचे असतात आणि आयडेंटिफिकेशन करत जायचं असतं. आणि जर एखादं रोप वेगळं मिळालं तर ते इनिशियल स्टेजला किंवा बिफोर द फ्लॉवरिंग स्टेज यू हॅव टू रिमूव्ह सच काइंड ऑफ ए प्लांट. अशा पद्धतीचं जे सीडलिंग असतं हे पूर्णपणे शेतातून वेगळं करायचं असतं. रेग्युलर सुपरविजन इज नेसेसरी आणि यासाठी तुम्हाला तुमच्या प्लॉटवरती नियमित जाणं गरजेचं असतं, नियमित सुपरविजन ठेवणं गरजेचं असतं, तरच आपल्याला रोगिंग ऑपरेशन सक्सेसफुली करता येऊ शकतं. अन्यथा असे जर डिसीज प्लांट वाढत गेले किंवा इतर दुसऱ्या प्रकारची रोपं त्याच्यामध्ये जर येत गेली तर मात्र हे सगळं बियाणं आपल्या संकरित वाणामध्ये मिसळेल आणि हे सगळं बियाणं संकरित वाणामध्ये मिसळल्यामुळे आपलं चांगलं संकरित बियाणं हे तयार होऊ शकणार नाही. धन्यवाद.